आपण आता इकडनं आलो होतो कंसऱ्यावरनं आणि बघू शकता ते समोर शबरीधामचं गेट आहे. तिकडे एक गेट आहे आणि इकडे एक गेट आहे. ते रस्त्याने आपण आता वरती जाऊ आणि बघा असा एरिया इथं शबरीधाम गाव आहे, म्हणजे शबरीधाम आहे. तर बघू शकता सगळे लोक कंसऱ्याला गेले का सगळे येताना इथं येतात. तर आपण आता बघू शकतो. नमस्कार मंडळी, मी सुरेश पवार, आपल्या सुरेश पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी आपण आज आलेलो आहे शबरीधाम. तर बघू शकतात माझ्यासमोरच आहे शबरीधामचं मंदिर आहे, बघू शकतात. तर चला आपण आता इकडनं जाऊ आणि बघू, इकडनं असं जाऊन बघू आतमध्ये कसं आहे. तर चला जाऊ आपण आता. तर आपण आता इथं गाडी पार्किंगमध्ये लावली, बघू शकतात सगळ्या मोटरसायकल पार्किंग इथं बघा. तर आपण इथं आल्यानंतर इथं मस्त पाणी पिण्याची सोय केलेली आहे, पाण्याची सोय इथं बघू शकतात. आणि आपण आता चाललो आहे इथं गाड्या लावायची पार्किंग आहे, इथं पण गाड्यांची पार्किंग आहे. आणि बघा इथून चढू आपण वरती आता. तर बघू शकतात असा छान असा एरिया इथं आणि खूप असे बोरीचं झाड आहे बघा. आपण तिथे जाऊ समोर. हा परिसर आहे मंदिराचा, बघू शकतात. तिकडं मंदिर आहे, असा मोठा परिसर आहे बघा. आणि बोरीचे झाडं खूप आहे हे बघा. इथं पण बोरीचं झाड आहे, पण बोरं नाही आलेले बोरं त्याला कमी. तर बघू शकता तिथे बघा हे आहे बोरीचं झाड आहे. मस्त असं बसण्यासाठी जागा आहे, बरीच गर्दी आहे बघा. तर चला आपण बघू आता, एंट्री करू आता मंदिरामध्ये आणि बघू कसं आहे मध्ये. बघा इथून एंट्री आहे, इकडं आपण नंतर जाऊ. हे बघा इथे एंट्री आहे. शबरी माता की जय. यूट्यूब के लिए वो क्वारंटाइन सन देगा तब चल जाएगा. तर इकडं बघू आता, इकडं कोणतं मंदिर आहे. इकडं पण एक मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊ आपण. बरीचशी गर्दी झाली तिथे बघू आपण. तर बघू शकता शंकराचं मंदिर आहे. तर चला वरती नाव लिहिलेलं आहे पण ते पुसलेलं आहे.
पाय इकडे. तर बघा मंडळी, किती छान असा परिसर आहे बघा. झाडं वगैरे एकदम मस्त, एकदम मस्त असे पिवळे फुलं आलेले बघू शकतात. हां, इथं पाण्याचा हा कारंजा आहे, परंतु बंद आहे आता. बघा, हा कारंजा आहे पाण्याचा, पण बंद केलेलं, म्हणजे बंद आहे आता, पाणी नाही त्याच्यामध्ये. तर बघू शकता तिथं आता किती छान असे फुलं आलेले बघा, पिवळे. बघा फुलं बघा किती छान आहे झाडाला. आणि इथं पूर्ण एक कारंजे बनवलेले बघा, पण त्याच्यात पाणी नाही आहे. असं वाटतं की बंद आहे ते सगळं. बरेच दिवस झाले त्याचा वापर नाही केलेला, त्याच्यामुळे बंद येतं. तर चला आपण आता समोर जाऊ. समोर आपल्याला हनुमानाचं हे दिसतंय, मंदिर दिसतंय. तर आपण तिथं जाऊन येऊ. हे बघा, पाणीच नाही आहे. जय हनुमान, ज्ञान गुण सागर, जय कपीस दिन लोक उजागर. बघू शकता तिथं हनुमानाची मूर्ती आहे. जय बजरंगबली. तर बघा, छान अशी मूर्ती इथं बघा. फोटोशॉप चालू आहे भाऊचं, त्याच्यामुळे मग आपण चला. बघा किती छान अशी मूर्ती आहे बजरंगबलीची. तर मंडळी, इथलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे बोरांचं. तर हे बघा, हे बोरं पाडतात बघू शकतात. कारण हे वैशिष्ट्य आहे इथलं बोराचं. शबरीधाम म्हटलं की बोरं लोक येतात, पाडतात, खातात. पण बघा बोरं नाही आहे त्याला लागलेली, बघू शकतात. आहे छोटे छोटे कच्चे बोरं आहे, पण पाडून खातात ते, आहे का नाही. हे बघा पोरीच्या हातामध्ये आहे बघा. दाखव ते बोर, दाखव दे ना बोर, दाखव ना. ते सापडले बघा, लहान मुलीला सापडले बोरं. बघा, तर इकडं पण असं छान पद्धतीने बनवलेले बघू शकतो. तिकडं पण जागा बनवलेली आणि खाली पूर्ण असं जंगल आहे बघू शकतात छान पद्धतीने असं. आणि सगळे इथं आता बोरच पाडून खातो, बोरच शोधून राहिले सगळे. तर चला आपण आता तिकडे जाऊ. तर मंडळी, आपण आता घेतला आहे शबरीधामचा छोटासा एक व्हिडिओ घेतलेला आहे. आणि बघा कसं वाटलं तुम्हाला. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.